जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, कालच राज्यसेवा पूर्व परीक्षेचा पेपर पार पडला असून यात विचारलेल्या 15 चालू घडामोडी प्रश्नांवरील तब्बल 13 प्रश्न हे आपल्या व्हिडिओमधून कव्हर झाले आहेत. आपण ते प्रश्न सुद्धा पाहून घेऊया. अशा प्रकारचे प्रश्न एक्झाममध्ये विचारण्यात आले होते. ही जी नितीन कर्माकर समिती, नितीन करीर समिती व डॉक्टर के कस्तुरीरंगन समिती आहे, याविषयी आपण माहिती पाहिलीच होती. व जे संसदेचे नवीन भवन आहे त्यावर सुद्धा प्रश्न विचारण्यात आला होता. आणि संसदेच्या नवीन भवनाविषयी माहिती पाहताना याचं उद्घाटन कधी झालं होतं हे लक्षात ठेवण्यासाठी मी तुम्हाला सांगितलं होतं की 28 मे रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती असते व त्या दिवशीच याचं उद्घाटन करण्यात आलं आहे. आणि याबरोबरच नव्या संसद भवनामध्ये लोकसभा अध्यक्षांच्या शेजारी सेंगोल ठेवण्यात आला आहे हे सुद्धा आपण पाहिलं होतं. यावर आधारित हा प्रश्न होता. पुढील प्रश्न पहा. पद्म पुरस्कारावर सुद्धा एक प्रश्न विचारण्यात आलेला आहे. आणि ओडिशाची मुख्यमंत्री संपूर्ण पुष्टी योजना आपण पाहिली होती, त्यावर आधारित एक प्रश्न विचारण्यात आला होता. आणि हाँगझौ येथे पार पडलेल्या 19व्या आशियाई खेळांवर एक प्रश्न आधारित होता. त्याचं आयोजन कुठे करण्यात आलं होतं, त्यात ध्वजवाहक कोण आहेत आणि त्यात भारताचा कितवा क्रमांक आहे, अशा प्रकारे यात मल्टीलायनर प्रश्न विचारण्यात आला होता. हे सर्व प्रश्न आपण पाहिलेले आहेत. मित्रांनो, आपण ही माहिती तर पाहिलेली आहे, पण याचा उपयोग आपल्याला एक्झाम मध्ये सुद्धा झाला पाहिजे. त्यासाठी 3 महत्त्वाच्या गोष्टी करा. एक म्हणजे डेली करंट अफेअर्सचा व्हिडिओ पाहत जा. दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्या नोट्स आपल्या हाताने काढण्याचा प्रयत्न करा. आणि तिसरा महत्त्वपूर्ण मुद्दा म्हणजे त्या काढलेल्या नोट्सचं एका टाइम पिरियड नंतर रिव्हिजन करणं. या जर 3 गोष्टी तुम्ही व्यवस्थितरित्या केल्या तर तुम्हाला एक्झाम मध्ये 15 पैकी 12 मार्क निश्चित पडतील. ठीक आहे, तर आजपासून नियमित नोट्स काढा, त्याचं रिव्हिजन करा. येणाऱ्या एक्झाममध्ये तुम्हाला त्याचा फायदा होईल. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पाहण्याआधी व्हिडिओला लाईक नक्की करा व हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा. बघा, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, 12व्या आंतरराष्ट्रीय पर्यटन मार्टचं आयोजन कोठे करण्यात आले. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, म्हणजेच या 12व्या आंतरराष्ट्रीय पर्यटन मार्टचं आयोजन हे आसाममध्ये करण्यात आलेलं आहे. आसाममध्ये कुठे, तर आसाममधील काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात 26 ते 29 नोव्हेंबर दरम्यान याचं आयोजन करण्यात आलं होतं. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. भारत सरकारने आपल्या बिल्डिंग इंडिया क्लीन प्लांट प्रोग्रामसाठी कोणत्या बँकेसोबत 98 दशलक्ष डॉलर्सचा कर्ज करार केला आहे. मित्रांनो, आता भारत सरकारने बिल्डिंग इंडिया क्लीन प्लांट प्रोग्रामसाठी एशियन डेव्हलपमेंट बँकेसोबत कर्ज करार केला आहे. हा जो बिल्डिंग इंडिया क्लीन प्लांट प्रोग्राम आहे, याचा उद्देश बागायतदार शेतकऱ्यांना प्रमाणित रोगमुक्त लागवड साहित्य उपलब्ध करून देऊन देशातील वनस्पती व्यवस्थापन वाढवणे हा असून हा कार्यक्रम केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाद्वारे राबवण्यात येणार आहे. मित्रांनो, हा जो बिल्डिंग इंडिया क्लीन प्लांट प्रोग्राम आहे, हा आपल्या भारताच्या आत्मनिर्भर स्वच्छ रोपे कार्यक्रमाचा एक पार्ट आहे. हा जो आत्मनिर्भर स्वच्छ रोपे कार्यक्रम आहे, याची घोषणा 2023-24च्या अर्थसंकल्पात निर्मला सीतारामन यांनी केली होती. एक्झाममध्ये आपल्याला असं विचारलं जाऊ शकतं की आत्मनिर्भर स्वच्छ रोपे कार्यक्रम याची घोषणा कोणत्या अर्थसंकल्पादरम्यान करण्यात आली होती, तर 2023-24च्या अर्थसंकल्पादरम्यान या कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली होती. मित्रांनो, आता आशियाई विकास बँकेवरच आधारित अजून एक प्रश्न आहे. आशियाई विकास बँकेचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली. तर या आशियाई विकास बँकेचे नवीन अध्यक्ष म्हणून मासातो कांडा यांची निवड करण्यात आली आहे. बरं, मासातो कांडा हे आशियाई विकास बँकेचे कितवे अध्यक्ष आहेत, तर ते या बँकेचे एकूण 11वे अध्यक्ष आहेत. मित्रांनो, आतापर्यंत आशियाई विकास बँकेचा अध्यक्ष हा जापानी व्यक्तीच राहिलेला आहे. या आधीचे जे अध्यक्ष आहेत त्यांचं नाव मासासुगो आसाकावा असून ते 23 फेब्रुवारी 2025 रोजी पद सोडतील. त्यानंतर मासातो कांडा हे आशियाई विकास बँकेचे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारतील. सध्या मासातो कांडा हे जपानचे पंतप्रधान आणि अर्थमंत्र्यांचे विशेष सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. या आशियाई विकास बँकेविषयीचे काही महत्त्वाचे पॉईंट नोट करून घ्या. मित्रांनो, या बँकेमधील प्रत्येक सदस्य देशाच्या मताचे मूल्य हे त्याच्या इक्विटी शेअरच्या प्रमाणात असते व या बँकेमध्ये जपान आणि US या दोन्ही देशाचा 15.6% इतका सर्वात मोठा वाटा आहे. त्यानंतर चीन 6.4% हिस्स्यासह तिसरा सर्वात मोठा भागधारक असून त्यानंतर आपला भारत 6.3%सह चौथा सर्वात मोठा भागधारक आहे. नोट करून घ्या, आपल्या भारताचा या ADB मध्ये 6.3% इतका हिस्सा असून भारत हा 4थ्या क्रमांकाचा सर्वात मोठा भागधारक आहे. या एशियन डेव्हलपमेंट बँकेची स्थापना कधी करण्यात आली होती, तर 19 डिसेंबर 1966 मध्ये याची स्थापना करण्यात आली होती. याचं मुख्यालय फिलिपिन्समधील मनिला येथे असून सध्या याचे एकूण 69 देश सदस्य आहेत. आताच आपण पाहिलं होतं की इस्रायल हा आशियाई विकास बँकेचा 69वा सदस्य बनला आहे.
नेक्स्ट क्वेश्चन पहा. 2024च्या नटसम्राट बालगंधर्व जीवनगौरव पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर हा जो नटसम्राट बालगंधर्व जीवनगौरव पुरस्कार आहे, या पुरस्काराने अशोक सराफ यांना सन्मानित करण्यात आलं. अशोक सराफ यांना हा पुरस्कार महाराष्ट्राचे राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्या हस्ते मुंबईमध्ये प्रदान करण्यात आला. या पुरस्काराबरोबरच नटसम्राट बालगंधर्व पुरस्काराचं सुद्धा वितरण करण्यात आलं. व हा जो नटसम्राट बालगंधर्व पुरस्कार आहे, हा सुरेश वाडकर, शंकर महादेवन, सयाजी शिंदे, वैशाली सामंत आणि स्वप्नील बांदोडकर या 5 व्यक्तींना देण्यात आला. आता हा प्रश्न पहा. यंदाचा गदिमा पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? मित्रांनो, यंदाचा गदिमा पुरस्कार हा आशा काळे यांना जाहीर झाला आहे. हा जो पुरस्कार आहे याचं वितरण गदी माडगुळकर यांच्या स्मृतिदिनी म्हणजे 14 डिसेंबर रोजी होईल व यावेळेसच्या या पुरस्काराचं वितरण नाटककार श्रीनिवास बनगे यांच्या हस्ते करण्यात येईल. मित्रांनो, या ज्या आशा काळे आहेत यांनी 30 वर्षे चित्रपट सृष्टीमध्ये कार्य केलं असून त्यांचे बाळा गावकशी अंगाई, अर्धांगी, कुलस्वामिनी अंबाबाई, केवारी, तांबडी माती, चुडा तुझा सावित्रीचा, देवता, पुत्रवर्ती, ज्योतिबाचा नवस, चोराच्या मनात चांदणे, माहेरची माणसं, सासूर वाशिन, बायकोचा भाऊ, नशीबवान असे अनेक चित्रपट गाजलेले आहेत. त्यांच्या या चित्रपटांची नावे सुद्धा लक्षात ठेवा. एक्झाममध्ये त्यांचे चित्रपट सुद्धा आपल्याला विचारले जाऊ शकतात. यासच इतर पुरस्कारामध्ये अभिनेत्री प्रिया बेर्डे यांना विद्याताई माडगुळकर स्मृती गृहिणी सखी सचिव पुरस्कार जाहीर झाला आहे. क्षितिज पटवर्धन यांना चित्रबन पुरस्कार, तर मनीषा निश्चल यांना विद्या प्रज्ञा पुरस्कार जाहीर झाला आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. राष्ट्रीय अभिलेखागार समितीच्या 48व्या बैठकीचं आयोजन कोठे करण्यात आले? तर ही जी राष्ट्रीय अभिलेखागार समितीची 48वी बैठक आहे, याचं आयोजन गुजरातमध्ये करण्यात आलं होतं. गुजरातमध्ये कोठे? तर गुजरातमधील एकतानगरमधील स्टॅच्यू ऑफ युनिटी येथे 29 नोव्हेंबर रोजी ही बैठक पार पडली असून हा प्रश्न महत्त्वाचा का आहे? तर गुजरातमध्ये ही बैठक दुसऱ्यांदा पार पडली. याआधी बैठक गुजरातमध्ये कधी पार पडली होती? तर 7 जून 1982 रोजी 32वी बैठक गुजरातमध्ये पार पडली होती. त्यानंतर आता 48वी बैठक गुजरातमध्ये पार पडलेली आहे. बरं, या राष्ट्रीय अभिलेखागार समितीची स्थापना कधी करण्यात आली होती? तर 1953 मध्ये याची स्थापना करण्यात आली असून याची पहिली बैठक 1954 मध्ये हैदराबादमध्ये पार पडली होती. नेक्स्ट क्वेश्चन. भारत आणि कंबोडिया यांच्यात आयोजित पहिल्या संयुक्त टेबल टॉप सरावाचं नाव काय आहे? मित्रांनो, भारत आणि कंबोडिया यांच्यात प्रथमच संयुक्त टेबल टॉप सराव आयोजित करण्यात आला असून या सरावाला सिनबॅक्स असं नाव देण्यात आलं. काय नाव देण्यात आलं? तर सिनबॅक्स असं या सरावाला नाव देण्यात आलं. व हा सिनबॅक्स सराव कुठे पार पडला असं जर विचारलं तर याचं आयोजन पुण्यामधील फॉरेन ट्रेडिंग नोड येथे करण्यात आलं होतं. बरं, या युद्ध सरावाची सुरुवात कधी झाली? तर 1 डिसेंबर पासून हा युद्ध सराव सुरू झाला असून 8 डिसेंबर पर्यंत हा सराव चालणार आहे. यामध्ये कंबोडिया आणि भारताच्या लष्करी तुकडीमध्ये 20-20 जवान असतील. व या अभ्यासाचा उद्देश काय आहे? तर संयुक्त राष्ट्र चार्टरच्या अध्याय 7 अंतर्गत हा एक दहशतवाद विरोधी अभ्यास आहे. याआधी आपण जे युद्धाभ्यास पाहिले होते ते सुद्धा एकदा रिवाइज करून घेऊया. तर पहा, ऑस्ट्रा हिंदची तिसरी आवृत्ती 8 ते 21 नोव्हेंबर दरम्यान पार पडली असून याचं आयोजन सुद्धा पुण्यामध्येच करण्यात आलं होतं. विनबॅक्स हा युद्धाभ्यास 4 ते 23 नोव्हेंबर दरम्यान पार पडला असून याची 5वी आवृत्ती होती. व हा युद्धाभ्यास भारत आणि व्हिएतनाम या 2 देशांदरम्यान आयोजित केला जातो व यंदा याचं आयोजन हरियाणामध्ये करण्यात आलेलं आहे. वज्रप्रहार भारत अमेरिका या 2 देशांदरम्यान आयोजित केला जातो. आयडाहो येथे करण्यात आलं होतं. नसीम अल बहार भारत ओमान, काजिन भारत कझाकिस्तान, अल नजाह भारत ओमान, ईस्टर्न ब्रिज भारत ओमान, युद्धाभ्यास भारत अमेरिका, वरुण युद्धाभ्यास भारत फ्रान्स, उदार शक्ती भारत मलेशिया, मित्रशक्ती भारत श्रीलंका, नोमॅडिक एलिफंट भारत मंगोलिया, मैत्री युद्धाभ्यास भारत थायलंड, जिमेक्स युद्धाभ्यास भारत जपान, तर तर्कश युद्धाभ्यास हा भारत आणि अमेरिका या 2 देशांदरम्यान आयोजित केला जातो. आता हा प्रश्न पहा. भारतीय नौदलाने 27 नोव्हेंबर रोजी INS आरिघात पाणबुडीवरून यशस्वी चाचणी केलेल्या बॅलिस्टिक मिसाईलचं नाव काय आहे? तर 27 नोव्हेंबर रोजी INS आरिघात या पाणबुडीवरून K4 या बॅलिस्टिक मिसाईलची यशस्वी चाचणी घेण्यात आली. डेट लक्षात ठेवा, 27 नोव्हेंबर रोजी चाचणी घेण्यात आली असून कोणत्या पाणबुडीवरून? तर INS आरिघात या पाणबुडीवरून. बरं, या K4 ची मारक क्षमता किती आहे? तर 3500 किलोमीटर इतकी याची मारक क्षमता आहे. यासच एक्स्ट्रा माहितीमध्ये INS आरिघात विषयी सुद्धा माहिती नोट करून घ्या. INS आरिघात 2017 मध्ये लॉन्च करण्यात आली होती व ही आरिहंतची अपग्रेड आवृत्ती आहे. या पाणबुडीचे एकूण वजन किती आहे? तर 6000 टन इतकं या पाणबुडीचं वजन असून भारताद्वारे आण्विक क्षेपणास्त्रांनी सुसज्ज 3 पाणबुड्या निर्माण करण्यात येत असून त्यापैकी दुसऱ्या क्रमांकाची पाणबुडी आहे.
नेक्स्ट क्वेश्चन, अलीकडेच निधन झालेले आमिया कुमार बागची हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, म्हणजेच आमिया कुमार बागची हे एक अर्थशास्त्रज्ञ होते. बरं, आपल्याला जर असं विचारलं की आमिया कुमार बागची यांनी कोणत्या इन्स्टिट्यूटची स्थापना केली होती, तर इन्स्टिट्यूट ऑफ डेव्हलपमेंट स्टडीज कोलकात्याची त्यांनी 2002 मध्ये स्थापना केली होती. त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात एक गणितीय अर्थशास्त्रज्ञ म्हणून केली होती, पण नंतर त्यांनी आपलं सर्व लक्ष हे आर्थिक इतिहासाकडे वळवलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, पोलीस महासंचालकांची अखिल भारतीय परिषद कोठे आयोजित करण्यात आली? तर पोलीस महासंचालकांच्या अखिल भारतीय परिषदेचं आयोजन भुवनेश्वरमध्ये करण्यात आलं होतं. मित्रांनो, ही परिषद 29 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर दरम्यान पार पडली असून ही या परिषदेची कितवी आवृत्ती होती? तर ही या परिषदेची 59वी आवृत्ती होती. लक्षात ठेवा, ही या परिषदेची कितवी आवृत्ती होती? तर ही या परिषदेची 59वी आवृत्ती होती. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा, दरवर्षी जागतिक एड्स दिन कधी साजरा केला जातो? तर मित्रांनो, जागतिक एड्स दिन हा दरवर्षी 1 डिसेंबर रोजी साजरा केला जातो व हा दिवस पहिल्यांदा 1988 मध्ये साजरा करण्यात आला होता. बरं, यावेळी या दिवसाची थीम काय आहे? तर टेक द राईट पाथ, माय हेल्थ माय राईट अशी यावेळी या दिवसाची थीम आहे. येथे एड्सचा फुल फॉर्म सुद्धा नोट करून घ्या. एड्स म्हणजे ॲक्वायर्ड इम्युनोडिफिशियन्सी सिंड्रोम असे याचं पूर्ण स्वरूप असून या आजारासाठी HIV हा व्हायरस कारणीभूत असतो. याच्या निदानासाठी कोणती चाचणी केली जाते? तर एलिसा ही चाचणी केली जाते आणि भारतात या आजाराचा पहिला रुग्ण 1986 मध्ये मद्रास येथे आढळला होता. याबरोबरच हे सुद्धा नोट करून घ्या, दरवर्षी 2 डिसेंबर रोजी जागतिक संगणक साक्षरता दिवस साजरा केला जातो. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा, भारतातील पहिली समुद्र तळ स्वच्छता मोहीम महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात राबवण्यात आली? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.